राष्ट्रीय परिवर्तन यात्रेचं या ठिकाणी आपल्या मुरुड शहरामध्ये आगमन झालेलं आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहानं आमच्या सर्व शेतकरी बांधवांनी केलेला आहे। त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो। बांधवांनो, राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून आज या ठिकाणी ऊस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा आपण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। बांधवांनो, शेतकऱ्यांचा मेळावा केवळ शेतकऱ्यांचा नाही, तर या शेतकऱ्यांच्या मेळाव्याबरोबर शेतमजूर आणि कामगारांचा सुद्धा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। हा शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्याच्या पाठीमागे उद्देश आहे की या देशामध्ये शेतकरी हा आमच्या जगात साथीनो आज सन्माननीय चंद्रशेखर लाडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं। आज मुरुड या शहरामध्ये बहुजनो शासक बनो राष्ट्रीय किसान मोर्चा आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या समर्थनात राष्ट्रीय परिवर्तन यात्रेनिमित्त ऊस व सोयाबीन उत्पादक शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये जे विषय दिलेले आहेत, ज्वलंत जे समस्या आहेत, या समस्याही या पत्रकामध्ये दिलेल्या आहेत। त्या समस्या आज वर्तमान मध्ये पाहत असाल तर या देशातील 85% लोकांचे हजारो समस्या आहेत आणि हे हजारो समस्या निर्माण करणारे जे शासक लोक आहेत हे आम्हाला गुलामीमध्ये गुंतवण्याचं कार्यक्रम आहे। आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे, देशामध्ये लोकशाही आहे असा प्रचार केला जातो, परंतु या लोकशाहीमध्ये लोकांना हजारो समस्याच्या माध्यमातून गुलाम बनवलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये तुम्ही पाहताय, तर हे करण्याच्या मागे काय षडयंत्र आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे। 85% बहुजन समाज हा शेतकरी या देशातील शेती उत्पादनावर आधारित अर्थव्यवस्थेवर चालतो, तेव्हा या अर्थव्यवस्थेला कमजोर करण्याचे जे डावपेच चालू आहेत ते आम्ही समजून घेतलं पाहिजे। म्हणून या ठिकाणी जे विषय आहेत ते विषय नगदी पीक म्हणून ऊस आणि सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांनी या पिकाचे विक्रमी उत्पादन घेऊ नये, शेतकऱ्याचे आर्थिक प्रश्न सुटलेले नाही आहेत, शेतकऱ्यांना शेतमजूर कामगारांना लाचार बनवण्यासाठी त्याची आर्थिक कोंडी करावी, हे सर्व RSS जे माजी सरसंचालक माधव कोळवळकरांच्या बंच ऑफ थॉट्सच्या नुसार या 85% लोकांना शैक्षणिक आर्थिक तेच चालू आहे। काँग्रेस गेलं की बीजेपी येते, बीजेपी गेली की काँग्रेस येते, राजाराम गेला की सीताराम येतो, सीताराम गेला की राजाराम येतो। चायला कोणी आलं तर आमच्या मानगुडीवरच बसतो, आमच्याच मानगुडीवर बसतो आणि हे सातत्याने चालू आहे, दीर्घकाळापासून चालू आहे। का चालू आहे? राज्यकर्ता वर्ग तो चालून देऊन राहिला।
ज्याला आपण मत देतो तो हे चालू देऊन राहिला. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा 77 वर्षामध्ये एक साधा कायदा सुद्धा बनू शकला नाही. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला 77 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळवून, पण त्याच्या मालाला, उत्पादित मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. त्यासाठीचा साधा कायदा सुद्धा आजपर्यंत करण्यात आला नाही. ज्या लोकांनी शिफारशी केल्या त्यानुसार उत्पादित मालाला जो खर्च येतो त्याच्या 1.5 पट, म्हणजे 1 रुपया खर्च येत असेल तर 1.5 रुपयात भाव देण्यात यायला हवा असं शिफारस आहे. परंतु अरे 1.5 पट तर सोडा, 1.25 पट पण देत नाही. रुपया खर्च होतो तो 1.25 रुपया द्या, 1.25 रुपया सुद्धा देत नाही. तर आमचा रुपया खर्च होतो 80 पैसे देतात. चायला आमचं घरातलंच 20 पैसे आणखी हे लोक घेतात, लुटून घेतात. आणि बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांचा जो ओपन माल पडलेला असतो ते भाव ठरवणारे लोकच तेच ठरवतात. सरकारने यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे होता, आजपर्यंत हस्तक्षेप केला नाही. आपण अशा राज्यकर्त्यांना दर 5 वर्षाला निवडून देतो दिल्लीमध्ये, दर 5 वर्षाला महाराष्ट्रामध्ये निवडून देतो. काँग्रेस हा ब्राह्मण बनिया लोकांचा पक्ष आहे. बीजेपी हा सुद्धा ब्राह्मण बनियाचा पक्ष आहे. म्हणजे दोन्ही पक्ष हे शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या लोकांचे पक्ष आहेत. आणि त्याच पक्षाला आलटून पालटून आम्ही लोक मतदान करत राहतो. म्हणजे काही प्रमाणामध्ये काँग्रेसचे लोक जबाबदार आहेत, काही प्रमाणामध्ये बीजेपीचे लोक जबाबदार आहेत. पण यांना सत्तेमध्ये पाठवण्यासाठी आम्ही जबाबदार आहोत. आमच्याच मतावर ते दिल्लीमध्ये येतात, आमच्याच मतावर ते मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये येतात. मग ते जर आमच्याच मतावर येतात आणि आम्हीच त्यांना निवडून देतो तर बदलवण्याचे अधिकार सुद्धा आमच्या जवळच आहे. भारतीय घटनेनुसार प्रत्येक 21 वर्ष वयावरील व्यक्तीला मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. आता तो 18 वर्षाचा झालेला आहे. 18 वर्ष वयावरील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. तेव्हा या राज्यकर्त्यांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि शेतकऱ्यांमधून आपले प्रतिनिधी निवडले पाहिजेत. केवळ शेतकरी जातीचे नव्हे तर शेती करणारा शेतकरी आमदार झाला पाहिजे, जो शेतीमध्ये काम करतोय. काही दिवशीपूर्वी शरद जोशी मैदानात आला होता. माहित आहे तुम्हाला शरद जोशी मैदानात आला होता? तो काही शेतकरी नव्हता. शरद जोशी